नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या बातम्या. अकोल्यामधील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण. हृदयविकारांमुळे नाही तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट. जय मालोकरच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी. संशय कुणावर देखील नाही, मात्र पोलीस संरक्षण द्या, मालोकर कुटुंबियांची मागणी. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार याबाबतचं विधेयक मंजूर करणार. पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार. मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील. शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य. आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीचा बैठकांचा सिलसिला. जागा वाटपावरील चर्चांना वेग. महाविकास आघाडीमध्ये आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार. काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त असले तरी काहीही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाच्या आमदारांची देवगिरीवर बैठक. महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवर देखील चर्चा होण्याचा अंदाज. तिसऱ्या आघाडीमध्ये MIM पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडूंची भूमिका. तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक.